जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 एप्रिल 2026 या दिवसाचे करंट अफेअरचे प्रश्न. आज आपण एकूण 12 प्रश्न या सिरीज मध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्वपूर्ण प्रश्नांना. बघा, आपण नेहमीप्रमाणे बघत असतो की काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असते. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर त्या प्रश्न विचारला होता आपण, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं होते. बघा, तर बघूया या प्रश्नाचं काय उत्तर होत आहे. तर भारतीय लष्कराने अलीकडेच सीमावर्ती रेडिओ केंद्र हे कोठे सुरू केले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं सिक्कीम. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आणि भरपूर विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेले आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आपल्या समोर आलेला आहे. युनायटेड किंगडम मध्ये ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. तर ग्लोबल ग्रीन आयकॉन हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. तर जोगिनपल्ली संतोष कुमार यांना हा युके मध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे. योग्य उत्तर ऑप्शन बी. त्यामागचे वैशिष्ट्य काय होते त्यांना देण्याचा. तर संतोष कुमार यांना जेव्हा सुरू केलेल्या ग्रीन इंडिया चॅलेंज होते त्यांच्या अंतर्गत त्यांनी कोट्यावधी झाडे लावण्यात आली आहेत आणि हारा आहे तो बारा आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना युके मध्ये ग्लोबल ग्रीन आयकॉन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाबद्दल एवढी माहिती लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच भारताचा 95वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे. तर अलीकडेच भारतात 95वा ग्रँड मास्टर हा अरण्यक घोष हा बनलेला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. तुम्ही तर बघू शकता हा आहेत अरण्यक घोष. हे जे काय आहेत हा 95वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. कशामध्ये. तर चेसिंग या खेळामध्ये. स्पर्धा कुठे होते. तर थायलंड मधील बँकॉक चेस क्लब ओपन 2026 ही जी काही स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये यांनी प्रथम क्रमांक आणलेला आहे. पुढील प्रश्न 3. शेका झील पक्षी अभयारण्याला भारताचे 99 रामस्थळ म्हणून कोणत्या राज्यात घोषित करण्यात आले आहेत. कोणते. तर शेका झील पक्षी अभयारण्य भारताचे 99वे रामस्थळ कोणत्या राज्यामध्ये आहेत. तर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तुम्ही तर बघू शकता हे आहेत शेका झील. तर आपल्याला झीलवरती प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यामुळे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा, उत्तर प्रदेश आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. त्यामुळे आपण उत्तर प्रदेश बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत. बघा, तर राज्य कोणते आहेत उत्तर प्रदेश आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल श्रीमती आनंदीबेन मफतभाई पटेल या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत. महत्वाची उद्यानं कोणकोणती उत्तर प्रदेशमध्ये. तर दुधवा नॅशनल पार्क, राणीपूर वन्यजीव अभयारण्य, चंबल वन्यजीव अभयारण्य हे 3 महत्वाचे उद्यानं उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत. मुख्य नृत्य कोणते आहेत. तर नृत्य बघा रासलीला, चरकुला, नौटंकी आणि कथक हे 4 नृत्य महत्वाचे प्रसिद्ध उत्तर प्रदेशमधील नृत्य आहेत. एवढी माहिती तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान हे कोठे उभारले जाणार आहे. कोणते. तर पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान तर हे लडाख या राज्यामध्ये उभारले जाणार आहे. ऑप्शन पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा, स्थान कोणते आहेत. तर सिंधू घाट जे काय लेह लडाख मध्ये आहेत. त्यामागचा उद्देश काय. तर पर्यटन आणि पायाभूत सुविधामुळे धोक्यात आलेले प्राचीन पेट्रोग्लिफचे म्हणजेच खडकावरील कोरीव चित्रे यांचे संरक्षण करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. बघा, लडाख बद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर लडाख आले.
तर राज्य माहिती मग, तर राज्य कोणते आहे, तर लडाख हे राज्य आहेत. त्या राज्याची राजधानी ही लेह आहे. बरोबर. एक लेह ही सुद्धा राजधानी आहे आणि दुसरी कारगिल ही सुद्धा राजधानी आहे. तुम्हाला या दोन्ही पर्यायापैकी एक कोणत्याही परीक्षेमध्ये विचारलं तर तुम्ही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. इतर राज्यपाल नाहीत, उपराज्यपाल असतात. तर विनय कुमार सक्सेना हे तिथले उपराज्यपाल आहेत. प्रसिद्ध ठिकाण कोणकोणते आहेत, तर नुब्रा दरी जी काही दरी आहे ही तिथली एकदम प्रसिद्ध दरी आहेत. खारदुंगला ही एक प्रसिद्ध आहे. आणि हेमिस मठ जे काही बौद्ध समाजासाठी महत्वाचं आहे. हेमिस मठ हे एवढी माहिती. महत्वाची नृत्य कोणती, तर चाम म्हणजे मुखवटा नृत्य आहेत. कोणते, चाम एक मुखवटा नृत्य आहेत. शोडोल शाही नृत्य आहेत. हे दोन नृत्य मला पाठच करायचे आहेत लडाख या राज्याबद्दल. चला तर पुढे जाऊया. हा एक महत्वाची माहिती. लडाख या राज्याची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 रोजी झालेली आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश आहेत, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5. अल्पसंख्याक तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी IIT पटना सोबत सामंजस्य करार कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. कोणता, तर अल्पसंख्याक तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी IIT पटना सोबत PM विकास योजना, जे काही ह्या योजनेअंतर्गत जो काही IIT पटना सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, त्यामध्ये भागीदारी कोणाला केली, तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि IIT पटना या दोघांची भागीदारीमध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे. त्यामागचा उद्देश काय, तर या योजनेचा मुख्य उद्देश कौशल्य विकासाद्वारे रोजगार क्षमता वाढवणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. पुढील प्रश्न 6. जगातील सर्वात मोठे सौर वृक्ष कोणत्या संस्थेने विकसित केले आहेत. कोणते वृक्ष, तर सौर वृक्ष जगातील सर्वात मोठे, तर DRDA या संस्थेने विकसित केलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर संस्था कोणती आहेत, सॉरी या प्रश्नाचं उत्तर DRDA नाही, CSIR हे जे काय आहे हे उत्तर आहेत. ऑप्शन सी पर्याय बी नाही ते. तर ही संस्था कोणती आहे, तर CSIR याचा आपल्याला फुल फॉर्म विचारू शकतात. सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, जे काही दुर्गापूरमध्ये आहे. दुर्गापूर कुठे आहे, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. सायबर फसवणूक हाताळण्यासाठी कोणत्या संस्थेने अभय नावाचा AI चॅटबॉट सुरू केला आहे. कोणता, अभय नावाचा AI चॅटबॉट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI यांनी जे काही अभय या नावाचा AI चॅटबॉट सुरू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यामागचा उद्देश काय, तर नागरिकांना बनावट नोटिसा म्हणजेच फेक नोटीस ओळखण्यास आणि डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून वाचण्यास मदत करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. प्रश्न 8. संरक्षण प्रमुख म्हणजे CDS जनरल अनिल चव्हाण यांनी सूर्यदेव चॅलेंज 2.0 कोठे सुरू केले आहेत. बघा, संरक्षण प्रमुख कोण आहेत हा प्रश्न विचारला जातो. तर संरक्षण प्रमुख हे जनरल अनिल चव्हाण हे आहेत. त्यांनी सूर्यदेव चॅलेंज 2.0 कोठे सुरू केले आहेत, तर ते केले आहेत गढवाल हिमालय, जे काही उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर उद्घाटन कुठे केले आहेत त्यांनी, तर बद्रीनाथ धाम जे काही उत्तराखंडमध्ये आहेत. आयोजक कोण आहेत, तर भारतीय लष्कर म्हणजेच कोण, इंडियन आर्मी. आणि त्यामागचा उद्देश काय, तर व्हायब्रंट विलेज प्रोग्राम अंतर्गत सीमावर्ती भागात पर्यटन आणि रोजगार वाढवणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. मी प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. भारताची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी जी काही प्रज्ञा नावाची प्रगत AI आधारित उपग्रह प्रतिमा प्रणाली कोणी विकसित केली आहे. सुरक्षा बळकट करण्यासाठी जी काही प्रज्ञा नावाची प्रगत AI आधारित उपग्रह प्रतिमा प्रणाली ही DRDO ने जी काही विकसित केलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, तर सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स
CAIR या प्रयोगशाळांचे काय हे तंत्रज्ञान विकसित केलेले आहेत. पुढे DRDOच्या या सेंटरमध्ये. ओके, एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न क्रमांक 10. कोणत्या महिलेला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहेत? कोणता पुरस्कार? तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार. तर ह्या बोरी किम यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स शैक्षणिक मंचाची पहिली बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स शैक्षणिक मंचाची पहिली बैठक ही जी काय नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 12. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा मुकुट कोणाला मिळाला आहे? बघा, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 जी काही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये जो मुकुट आहे हा कोणाला मिळाला आहे? तर साध्वी सतीश सेन यांना हा जो काही मुकुट आहे हा मिळालेला आहे. विजेता ठरलेला आहे व साध्वी सतीश सेन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी असणार आहे. जी स्पर्धा कितवी झालेली आहे? तर 61वी फेमिना मिस इंडिया स्पर्धा ही झालेली आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न विचारलेले असतात. कुठे झालेले आहे? तर भुवनेश्वर हे काय ओडिसा या राज्यामध्ये. उपविजेते कोण ठरले आहेत? तर आपल्या महाराष्ट्राच्या राजमंदिनी पवार या फेमिना मिस इंडिया वर्ल्डच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाचे इम्पॉर्टंट आहेत. IMPI तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले 12 प्रश्न आणि आज आपण बघणार आहोत एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस. हे दिवस आपल्याला पाठच करायचे आहेत. कोणता दिवस परीक्षेला विचारले जातात आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे हे पाठ दररोज बघितल्याने हे दिवस तुमचे पाठ होऊन जाणार आहेत. बघा, 1 एप्रिलला हा मूर्ख दिवस म्हणजेच एप्रिल फुल डे म्हणून साजरा करण्यात येतो. RBI संस्था दिन साजरा करण्यात येतो. 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खाणकाम जागरूकता दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिवस. 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 15 एप्रिल जागतिक कला दिन, जागतिक सांस्कृतिक दिन. 16 एप्रिल विश्व आवाज किंवा ध्वनी दिवस. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. 19 एप्रिल जागतिक ईयकवृत्ती. 20 एप्रिल संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिन. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस आणि 23 एप्रिल जागतिक इंग्रजी भाषा दिवस. हा जो दिवस झालेला आहे हा काल झालेला दिवस आहे 23 एप्रिल. तर हे दिवस तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे परीक्षेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेले प्रश्न, त्या प्रश्नापैकी आपण आज एक प्रश्न तुमच्यासाठी आणलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले तरी काही हरकत नाही, बरोबर आले तरी काही हरकत नाही. प्रश्न काय? नुकतेच नारी शक्ती वंदन संमेलन कोठे पार पडले? पर्याय ए मुंबई, पर्याय बी नागपूर, पर्याय सी जयपूर, पर्याय डी नवी दिल्ली. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहेत. जर प्रश्नाची PDF व अन्य इतर माहितीसाठी आपली सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.